तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आपण जर एका तव्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे, धने आणि शेंगदाणे घालून तेल घालून छान असं सर्व भाजून घेतलं. भाजलेले साहित्य खलबत्त्यामध्ये काढून कोथिंबीर घालून छान असं ठेचून घेतलं. इथे तयार झाला आपला ठेचा. आता हा ठेचा प्लेटमध्ये काढून त्यामध्ये पनीर किसून घालायचं आहे. वरून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा. छान अशी त्याची एक चपाती लाटून घ्यायची. दुसरी सुद्धा चपाती मी लाटून घेतली आहे. आता एका चपातीवर बनवलेले मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आहे. वरून दुसरी चपाती घालायची, छान बंद करून थोडीशी लाटून घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे. त्यानंतर व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने याचा असा एक रोल बनवून घ्यायचा. छान प्रेस करून घ्यायचं. नंतर वरून कलोंजी आणि तीळ घालायचे, पीठ भुरभुरून घ्यायचं आणि छान असा याचा पराठा लाटून घ्यायचा. नंतर तव्यावरती लगेचच घालून दोन्ही बाजूनी तूप लावून मस्त असा क्रिस्पी भाजून घ्यायचा. आणि हा तयार झाला आपला झणझणीत असा ठेचा पनीर पराठा. बनवायला अगदी सोपा आहे, खायला तर अप्रतिम लागतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.